चव्हाण या उपक्रमाला तुमच्या नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद थांबतोय. 2-2 वाजेपर्यंत लोक तिथे बसतात. बाकीच्यांच्या दरबार बंद झाली पण तुमचा दरबार अवरोध चालू आहे, काय सांगतो? बंद कोणाचे झाले त्याच्याशी काय आपल्याशी आपलं घेणं देणं नाही, पण जनतेच्या एवढ्या समस्या आहेत. मग महापालिकेतले कर्मचारी असतील, आरोग्य, सफाई किंवा फसवणुकीचे तर एवढे मोठे प्रकार निर्णय ठिकाणी लोक घेऊन येत आहेत. असे विविध प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी लोकांचे मांडले जातात आणि आम्ही त्या ठिकाणी आज तर आमच्याकडे चिपळूणचे लोक आले, त्यांचा मोबदला चालून दिलेला आहे. त्यांचा 27 लाख रुपये मोबदला आहे. 4 लोक आहेत आणि ते आता वर्ष झालं खेट्या मारत आहेत. तर आता त्यांच्या प्रांताशी माझं बोलणं झालं, ते सोमवारी त्या ठिकाणी त्यांना भेटतील आणि माझ्या मताप्रमाणे त्याचं ते काम मार्गी लागेल. असे सामान्य लोकांचे अनेक त्यांच्या दृष्टीने मोठे असे विषय जे आहेत ते लोक घेऊन येतात आणि आमचं हे कामच आहे की त्याला न्याय मिळाला पाहिजे. जर कोणी त्यांच्यावर अन्याय करत असेल तर अन्यायाच्या विरुद्ध आम्ही त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. अशा प्रकारचं आता चालू आहे. घोडबंदरच्या रस्त्याचं जे रुंदीकरणाचा घाट घातला आहे त्या विषयाची आता एक मीटिंग ते अधिकारी आलेले आहेत. त्या ठिकाणी मेट्रो स्टेशनच्या अनुषंगाने स्कायवॉक पण सोसायटीच्या तोंडावरच आणलं आहे. म्हणजे MMRचे लोक चुकीच्या पद्धतीने कसं नियोजन करतात याचं उत्तम उदाहरण आता त्याचीच मीटिंग जी आहे ते अधिकारी आले ती पण आम्हाला आता घ्यायची आहे. एकंदरीत अनेक लोकांचे अनेक प्रश्न जे आहेत निश्चितपणे हे अशा प्रकारचं जनसंवाद हा लोकांना फ्रुटफुल होतो आणि त्यांना अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसल्यावर आम्हालाही आनंद होतो. तर SRAच्या काही मातृत्व समस्या पण आलेल्या आहेत. SRAच्या आणि हाऊसिंग सोसायटीच्या अंतर्गत प्रश्न SRAचे ते एवढे प्रश्न आहेत. SRAचं मी विधिमंडळात सुद्धा मांडलं होतं की मुंबईला पूर्वी जायला लागायचं म्हणून माझ्या आग्रहाने इकडे CEO स्वतंत्र या ठिकाणी दिला गेला. अनेक SRAचे आता आजच 4 SRAचे प्रोजेक्टचे लोक बिचारे आले. एक प्रोजेक्ट त्यांना भाडीच मिळाली नाही. दुसऱ्या प्रोजेक्टचे जे लोक आले होते त्यांना 5 वेळा मीटिंग होऊन सुद्धा त्याच्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. तिसरे SRAचे प्रोजेक्टचे आले होते तर त्यांची इमारत अर्धवट बांधकाम झालेलं आहे. त्यांना तिथे राहायलाही येता येत नाही आणि जिथे राहतात त्याची भाडी मिळत नाही. प्रचंड. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये SRAची सामूहिक अशा प्रकारचं मोठं आंदोलन पण करायची वेळ आलेली आहे. अशा प्रकारे विकासक जे आहेत ते यांची फसवणूक करतायत. विकासक जे आहेत ते त्यांना दिशाभूल करतायत आणि टांगवत आणि सगळी गरीब माणसं आहेत, ही झोपडपट्टीमध्ये राहणारी माणसं आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना पण न्याय दिल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. घोडबंदरचा जो ट्रॅफिक जामचा प्रश्न आहे नाही, त्याच्या अनेक योजना आहेत. त्या योजना योग्य पद्धतीने जर अंमलबजावणी झाली आणि वेळेत जर पूर्ण झाल्या तर हा येणारा जो ट्रॅफिक आहे ट्रेलर, मोठे ट्रक्स वगैरे तर ते बाहेरच्या बाहेरच जाणार आहे. जसं कोस्टल रोड तयार झाला किंवा मेट्रो प्रत्यक्ष धावायला लागली की हा अडथळा सगळा दूर होणार आहे. त्याच्यानंतर दिल्ली मुंबई रस्ता जो आहे त्याने देखील वसईच्या पुढे ही ट्रक ट्रॅफिक डायव्हर्ट होऊन हा घोडबंदरला येणार नाही. त्याच्यामुळे काही काळ थांबायला लागेल, पण तोपर्यंत यंत्रणांनी योग्य पद्धतीने म्हणजे खड्डे होता कामा नये. ट्रॅफिकच्या लोकांनी अत्यंत ज्याला म्हणता येईल की कडक कारवाई जी आहे ती करणं गरजेचं आहे. सर्व्हिस रोड कसे मोकळे राहतील ते बघणं गरजेचं आहे. तर त्यांनी तोपर्यंत हे जर केलं तर बऱ्यापैकी लोकांना जी वाहतूक कोंडीला सामोरं जायला लागले ती त्यांना सध्या सांगितलंय की अवजड वाहने आतमध्ये सोडायचे नाही, तरी पण ते सकाळपासून चालूच असतात. त्याच्यामुळे जास्त कोंडी अवजड वाहनं 12 वाजेच्या पर्यंत सोडायची नाहीत अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. पण तरी देखील त्या गायमुखच्या नाक्यावर त्या ठिकाणी ट्रॅफिकची लोक जे आहेत ती सोडतात. हे गैर आहे. जे निर्णय जे नोटिफिकेशन झाले त्याची कडक अंमलबजावणी करायला पाहिजे
आणि त्याला जर कोणी जबाबदार असतील आणि जर तरी देखील ट्रक सोडत असतील तर त्यांना ऑन दी स्पॉट निलंबित करण्याची आता वेळ आलेली आहे. लाखो घोडबंदरवासियांचा हा प्रश्न.